महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भूषण पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः भूषण पाटील आहेत। सर, काय सांगाल, आज आपण आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? आपण बघा किती उत्साह आहे लोकांमध्ये, नागरिकांमध्ये पूर्ण मुंबई झाडून आलेली आहे इथे। आणि आमचे सर्वच नेते, शिवसेनेचे ते म्हणा, काँग्रेसचे नेते, सर्वच नेते इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे। आणि त्याच्यातूनच लक्षात येतं की किती 10 वर्षात जे यांनी पास केलेलं बीजेपीनी, भाजपानी, त्याच्या विरुद्ध किती लोकांमध्ये राग आहे, रोष आहे। तर आपण पाहिलं तर आपल्या समोर मोठं आव्हान आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल मैदानात आहेत, कसं पाहता आपण हे आव्हान? असं आहे ना, मी वारंवार सांगतो, पियुष गोयलजी 10 वर्ष केंद्रीय मंत्री राहिले आणि हाय प्रोफाईल आहे। त्यांनी कधी इथे या विभागात कधी आलेच नाही आणि ते बाहेरून आहेत आणि मी स्थानिक आहे। मी एकेका गल्लीमध्ये कित्येक 100 वेळा मी एकेका गल्लीमध्ये लोकांमध्ये गेलेलो, लोक मला एक घराघरामध्ये मला ओळखतात आणि मी सर्वांची कामं केलेली आहेत। आणि तेच पियुष गोयलजी त्यांना आज इकडे हायफाय नेता, त्यांना कोण ओळखत पण नाही, गरीबाचे प्रश्न त्यांना माहित नाही। त्यांनी येता सांगितलं मी इकडनं झोपडी सर्व हलवून खार जमिनीवर पाठवेन, त्यांना घरं देईन। कशाला? जे आहेत तिथे त्यांना घरं द्यायला पाहिजे ना। म्हणजे गरीबाची त्यांना जाण नाही, गरिबी काय असते त्यांना माहित नाही, कारण त्यांनी श्रीमंताचे कामं केल्यानंतर ते पहिल्यापासून उच्च दर्जाचे नेते राहिलेले आहेत। त्यामुळे मला नाही वाटत की लोक त्यांना पसंती देतील। तर उमेदवारी देण्यात कुठेतरी थोडा उशिरा झाला आणि याचा प्रचारावर कुठेतरी फटका बसेल का? काही उशीर झाला नाही, बरीच नावं होती आणि पार्टी विचार करत होती। नेहमीच पार्टीने तुम्ही बघितलं असेल, बाहेरून मोठे नेते आणले असतील किंवा अभिनेते आणले असतील, आणि यावेळेला पार्टीने तेच विचार केला की असं न करता स्थानिक कोणाला तरी उमेदवारी द्यायला होती। याच्यावरती चर्चा चालू होती आणि माझ्या वाटते 1-2 दिवस फक्त बाकी प्रॉपर वेळेवर मला उमेदवारी दिली आहे। आणि मी पहिल्यापासून इथे असल्यामुळे मला तेवढा प्रकारे लोकांना कनेक्ट करायची गरज नव्हती, कारण लोकांची मी डे अँड नाईट कनेक्टेड, 24/7 मी कनेक्टेड आहे। शेवटचा प्रश्न, किती मताधिक्याने आपला विजय होईल? हे मी सांगू शकत नाही, थोडक्यात या मोठ्या मतांनी, पण विजय तो होणार। धन्यवाद। तर विजय जो आहे तो निश्चित आहे असा भूषण पाटील यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह डॅरल मीरा, आज जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।